नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. मिस्टर स्वामीनाथन यांनी स्पष्टपणे अद्वैतला सांगितलेलं असतं की जर तुमची जुनी डिझायनर पुन्हा एकदा कामावर येणार नसेल आणि जर तीच मला डिझाईन बनवून देणार नसेल तर मात्र मी तुमच्यासोबत असलेलं हे डील कॅन्सल करेल. त्यामुळे सरोजला या गोष्टीचा खूप राग आलेला असतो आणि सरोज ही एकटीच खोलीमध्ये आलेली असते. आता तिचे कान भरण्यासाठी रोहिणी तिथे येते. रोहिणी ही सरोजला म्हणत असते की सरोज वहिनी, मला माहितीये की मिस्टर स्वामीनाथन जे काही बोलले ना त्यामुळे तू प्रचंड रागावली आहेस आणि तुला खरी एक गोष्ट सांगू का ग, हे जे काही घडलंय ना त्यामध्ये मला काहीतरी गोंधळ वाटतोय. तेव्हा सरोज विचारते की म्हणजे काय म्हणायचंय तुला? रोहिणी म्हणते की हे बघ, एक गोष्ट लक्षात घे की डॅडला कलाबद्दल प्रचंड सिंपती आहे. सरोज म्हणते की मग मी काय करू? तेव्हा रोहिणी म्हणते की हाच तर प्रॉब्लेम आहे सरोज वहिनी, जेव्हा तुझ्या डोक्यामध्ये राग असतो ना तेव्हा तुला काहीच समजून घ्यायचं नसतं. म्हणजे तू कशी ग, सरळ आणि रोखठोक स्वभावाची आहे. आजूबाजूला जरी काही दिसत असेल तरी तू त्याकडे लक्ष नाही देणार. सरोज म्हणते की रोहिणी, उगाच काही कॉम्प्लिकेशन्स करू नको आणि जे काही आहे ते स्पष्टपणे सांग, कारण मला बाकीचे पण काम आहेत. रोहिणी म्हणते की आता एक गोष्ट लक्षात घे की डॅडला कलाबद्दल सिंपती आहे आणि मिस्टर स्वामीनाथन यांना डॅड बद्दल रिस्पेक्ट, म्हणूनच स्वामीनाथन यांना कला ही डिझायनर म्हणून हवी असेल. सरोज म्हणते की याचा अर्थ तुला असं म्हणायचंय का की मिस्टर स्वामीनाथन यांच्या सांगण्यावरून आबांनी कलाला सांगितलं, म्हणजे हे त्यांना माहित असेल का? आता मूर्ख सरोज ही रोहिणीवर विश्वास ठेवत असते, त्यामुळे रोहिणीची तर चांदीच असते. इकडे संगीता ही कलाचाच विचार करत असते, भाजी चिरत असते, परंतु सगळं लक्ष हे तिचं कला काय करत असेल, चांदेकरांकडे काय चाललं असेल याच गोष्टींकडे असतं. विचार करत असते की काय करू, मी कलाला कॉल करू का? काय करत असेल ती? आणि मी कॉल केला आणि दुसरं कोणी उचलला तर? पुन्हा मी जर कॉल केला आणि काही वेगळाच प्रॉब्लेम झाला तर? काय करावं काहीच कळत नाहीये. आता त्याच वेळी काजल येते आणि म्हणते की ओ खरे बाई, तुमचं लक्ष कुठे आहे? आत्ता तुमचं बोट कापलं गेलं असतं. आणि मग काजल आता संगीता जवळ बसते. संगीताला ती म्हणत असते की खरे बाई, अहो आपल्याला अजून आयुष्यात खूप गोष्टी आणि हे पैशा बिशाचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, जरा चिल मारा. तसंही आपल्यासारख्या मुली तुमच्या पोटी जन्माला आल्यात म्हटल्यावर कसला लोड घ्यायचा आहे. संगीता म्हणते की तुम्हा पोरींमुळेच माझा जीव टांगणीला लागलाय. तेव्हा काजल म्हणते की आता आपण काय केलं? खरे बाई, बघताय ना तुम्ही की 15 दिवस झाले मी एकही राडा नाही केलाय. संगीता म्हणते की हो ग बाई, तुझं माहिती मला, परंतु मला कलेचं टेन्शन आलंय. तुला सांगितलं ना मगाशी तिकडं काय चाललंय ते, आणि माझ्या कलेलाच प्रत्येक वेळी का समजून घ्यावं लागतं सगळ्या गोष्टी. काजल ही सरोजला म्हणत असते की आई, आपण तुला नेहमी काय म्हणतो की लोड नाही घ्यायचा, जरा चिल मार. हे बघ, आपल्या ताईची या सगळ्यामध्ये शून्य चूक आहे. उलट खरं तर त्या चांदेकरांना खुश व्हायला पाहिजे. त्यांचं भलं करण्यासाठी आपल्या कलाताईने एवढ्या सुंदर भारी युनिक डिझाईन दिल्यात त्यांना, पण नाही, त्यांना तर किंमतच नाही ताईची. हे बघ, मी तुला स्पष्टपणे सांगते की तू कलाताईला सांग की जर तुला त्या घरामध्ये किंमत भेटत नसेल तू सरळ इकडे निघून ये. इकडे रोहिणी ही सरोजला सांगत असते की मिस्टर स्वामीनाथन यांना फक्त जुन्या डिझायनर कडून म्हणजेच कलाकडून फक्त डिझाईन्स काढून घ्यायचे. याचा अर्थ त्यांना माहितीये की कला डिझाईन करते आणि हे सगळं आबांच्या सांगण्यावरनं होतंय. तेव्हा सरोज म्हणत असते की नाही, हे कसं काय शक्य आहे, हे असं होऊ शकत नाही. रोहिणी म्हणते की सरोज वहिनी, जेव्हापासून या मुली घरामध्ये आलाय ना तेव्हापासून काही अशक्य नाहीये. आणि जेव्हा मिस्टर स्वामीनाथन हे घरी आले होते तेव्हा तर सगळं त्यांनी डोळ्यांनीच बघितलंय. तू ही बघतेस ना की मिस्टर स्वामीनाथन हे कलाला अगदी सख्खी नात असल्यासारखं ट्रीट करतात म्हणून, आणि म्हणून मग मिस्टर स्वामीनाथन यांनी कलाला लगेच हायर केलं असेल. किंवा अगं सरोज वहिनी, असंही होऊ शकतं बरं का. आबांनी मिस्टर स्वामीनाथन यांच्याकडे गळ घातली नसेल ना की कलाला डिझायनर म्हणून घ्या म्हणून. सरोज रोहिणीला म्हणते की मला नाही वाटत आबा असं काही करतील, परंतु मुळात तुला कळतंय का की तू आबांबद्दल बोलतीयस? रोहिणी म्हणते की नाही ग, मी डॅड बद्दल नाही बोलत आहे. म्हणजे मी तुला फक्त एवढंच म्हणतेय की हे जे काही घडलंय ना त्याच्यामध्ये नक्कीच काहीतरी गडबड आहे. त्यामुळे तूच या सगळ्या गोष्टींचा विचार कर आणि सावध राहा, येते मी, असं म्हणून रोहिणी तिथून निघून जात असते. सरोज मात्र रोहिणीच्या बोलण्याचा विचार करत असते. रोहिणी मात्र हसत म्हणत असते की आता तर त्या कलाला कळणारही नाही की ती कधी गायब झाली ते. इकडे काजल संगीताला म्हटलेली असते तू आपल्या कलाताईला कायमचं घरीच बोलावून घे म्हणून. संगीता म्हणते की अगं, असा डायरेक्टली तुकडा पाडायचा नसतो. अगं, आता ती सासरी राहते त्यामुळे तिला आता शांतपणेच घ्यावं लागेल. काजल म्हणते की पण आपली काही चूक नसताना आपण इतकं का ऐकून घ्यायचं? संगीता म्हणते की अगं, माहेरची गोष्ट
गोष्ट वेगळी असते, सासरची गोष्ट वेगळी असते. काजल म्हणते की आपल्याला काही हे कळत नाही. मला फक्त एक गोष्ट सांग की एखाद्या व्यक्तीने जर आपल्यावर उपकार केले असतील तर आपण कसं वागलं पाहिजे. संगीता म्हणते की अगं, जर एखादी व्यक्ती आपल्यावर उपकार करत असेल ना तर आपण नेहमी त्या उपकाराची जाणीव ठेवायची. आपण कधीच त्याचा शब्द खाली पाडू द्यायचा नाही. नेहमी या गोष्टीची जाण ठेवायची की ही व्यक्ती आपल्यावर उपकार करतीये. काजल म्हणते की बरोबर की नाही. मग एखादी मुलगी जेव्हा माहेर सोडून सासरकडे जाते तेव्हा तर ती उपकारच करत असते ना. मग त्या सासरकडच्या लोकांनी तिच्याशी कसं वागलं पाहिजे, तिच्यासोबत प्रेमाने वागलं पाहिजे. मग आपल्या सुनेचा एकही शब्द त्यांनी खाली पडू द्यायला नाही पाहिजे. गीता म्हणते की मुलगी जेव्हा सासरी जाते तेव्हा ती काही उपकार नाही करत, ती फक्त रीत आहे समाजाची. काजल म्हणते की रीत हे बोलायला सगळं पटतं, हा आपल्याला हे अजिबात पटत नाही. संगीता म्हणते की तुला नाही कळत ना, मग तू गप्प राहा, कारण जितकं तू खोलावर शिरशील ना तेवढी आतमध्ये गुंतून बसशील. काजल म्हणते की म्हणूनच आपलं फिक्स आहे, आपण ना लग्नच करणार नाही आणि जरी लग्न केलं तर आपण घर जावईच आणणार. संगीता काजूला मारायला लागते आणि म्हणते की परत जर घर जावईचा विषय काढला ना मग बघ. आता काजू ही संगीताला घाबरते आणि म्हणते की चल आई मी जाते कॅफेला, आणि तिथून पळून जाते. संगीता विचार करत असते की आता ह्या काजूचं सुद्धा मला टेन्शन यायला लागलंय, कारण घर जावई आणायचं म्हणते ही आणि खरंच लग्नाच्या वेळी जर हिने घर जावई आणलं तर काय करायचं मी. इकडे कला ही तिच्या बेडरूम मध्ये आलेली असते, झोपण्याची तयारी करत असते. आता अद्वैत येतो, बेडवर बसतो आणि मनात विचार करत असतो की आता हिच्याकडे विषय तरी कसा काढायचा. आता जर विषय काढला तर पुन्हा तमाशा होईल. ऑलरेडी एवढ्या सगळ्यांसमोर सगळा विषय झालाय म्हटल्यावर हिला भाव खायला आणखी स्कोप येईल. जाऊ देत, काय खायचाय तेवढा भाव खाऊ दे, परंतु माझ्यासाठी माझं काम जास्त महत्वाचं आहे. कलाला त्याला आता परेशान करायचं असतं, जेणेकरून कला स्वतःहून बोलेल की चांदेकर अरे गप्प बस ना. त्यामुळे अद्वैत टेबलवर ठेवलेले शोपीस घेतो आणि ते काचेचं शोपीस वाजवत असतो, परंतु कला एक नाही दोन नाही काही म्हणत नाही आणि तिचं काम करत असते. अद्वैतचा मूड ऑफ होतो, त्यामुळे अद्वैत पुन्हा आता एकदा दुसरी ट्रिक लावतो आणि मुद्दामच असं घशात खरखर असल्याची नाटकं करत असतो. तेव्हा कला म्हणते की पाणी आणि गप्प बसते. तेव्हा अद्वैत म्हणतो की हा काय म्हणालीस का तू. कला मात्र काहीच म्हणत नाही. तेव्हा अद्वैत मनात विचार करत असतो की किती आगाऊ असायचं ना माणसाने, आता मी काहीतरी विचारणार आहे म्हणून मला सरळ टाळतीये. अद्वैत आता मुद्दामच पाण्यावरचं झाकण हे 2-4 वेळा आपटत असतो. कला पुन्हाही त्याच्याकडे बघत नाही, त्यामुळे अद्वैत आता पाणी पित असतो. कला मात्र तिचं काम करत असते आणि मध्येच म्हणते की माझी उशी. अद्वैतला वाटतं की माझ्याशीच बोललीये की काय. अद्वैत म्हणतो की हा काही बोललीस का तू, माझ्याशी बोलतेस का. कला पुन्हा एक नाही दोन नाही तिच्यामध्येच असते आणि अद्वैतशी काही बोलत नाही. अद्वैत मनात विचार करत असतो, दरवेळी रेडिओची खरखर असल्यासारखी बडबड करत असतेस नेहमी, आणि आज काय झालं हिला. प्रत्येक वेळी हिला आपल्या गोष्टींमध्ये मत मांडायचंच असतं, मग आज हिला काय झालंय. बोल खरे बोल, अगं काहीतरी बोल ना अति आगाऊ, अगं बोल ना अति आगाऊ. अद्वैतला असं वाटत असतं की आता कला माझ्याशी कधी बोलेल म्हणजे मला माझं काम काढून घेता येईल, परंतु कला मात्र मस्त आळस देत असते आणि मनात म्हणत असते की आता अशी नाटकं करणार आहे ना मी. किती तो इगो ह्या माणसामध्ये. सरळ तोंड उघड आणि विचार मला की प्लीज खरे तू मला डिझाईन बनवून देशील का. तर अद्वैत विचार करत असतो की हिला बोलू का मी की मला डिझाईन बनवून देशील का म्हणून. नाहीतर नको, थोडा वेळ जाऊ देत, 5 मिनिटांनी विचारू का. परंतु 5 मिनिटांनी परत हीच वेळ येणार आहे. काय करू, विचारू. नाही नको, विचारतोच असं म्हणून आता अद्वैत कलाला विचारायला जातो. कला म्हणते की वा वा वा, आज किती दिवसांनी मला अगदी छान झोप लागणार आहे. लगेच झोपण्याची नाटकं करू लागते. तर अद्वैत मनात विचार करत असतो की ही काय मूर्ख आहे का, रोज रात्र रांगोळ्या काढत असतेस. नाही रांगोळ्या कसल्या, त्या डिझाईन काढायची नाही, मग आता कशाला झोपतीये. हे सगळं नाही मुद्दामून करते. आता हे सगळं कसं मॅनेज करायचं. कला मात्र उठून अद्वैतकडे बघत असते की अद्वैतचं नक्की काय चाललंय. त्यानंतर कला झोपून जाते आणि अद्वैत विचारतच असतो. तर आता सकाळ झालेली असते. इकडे सोहामा विचार करत असतो, कारण त्याच्याकडे खूप सारे पेंटिंग्स असतात. तो विचार करत असतो की एवढे पेंटिंग माझ्याकडे असताना काय करू या सगळ्या पेंटिंगचं, आणि एवढे पेंटिंग आहे त्यामुळे दुसरं पेंटिंग काढायची इच्छा होत नाही. त्याच वेळी त्याला समजतं की बाहेर पाऊस चाललाय. त्यामुळे सोहम विचार करतो आता एवढ्या पावसामध्ये ती कॅफेला कशी जाणार, आणि आत्ताच आजारपणातून उठलीये म्हटल्यावर पुन्हा पावसात भिजेल. आता जर परत भिजली तर पुन्हा तापाने फणफणेल. आणि मग लगेचच तो काजलला कॉल करतो. काजलला विचारतो की कुठेस तू, कॅफेत कुठे अडकलीयस का, वाटेत पाऊस वगैरे तर लागला नाहीये ना. काजल म्हणते की अरे पण मी कशाला अडकेल. सोहम म्हणतो की नाही ग, मी फक्त विचारलं तुला, बाहेर पाऊस पडतोय ना. काजल म्हणते की नाही रे, तसंही बॉसने मला आज लेट यायला सांगितलंय आणि घरातही थोडा प्रॉब्लेम आहे. मग काय, आपण दुपारीच जाणार आहे कामावरती. सोहम तिला विचारतो की काय ग, प्रॉब्लेम म्हणजे काय चाललंय, काही प्रॉब्लेम आहे का खरंच. काजल म्हणते की जाऊ दे रे, तू नको त्या गोष्टींचा विचार
करू. बाहेर बघ पाऊस किती छान पडतोय, तू मस्त पकोडे खा आणि सोबत चहा सुद्धा. आणि पाऊस बघता बघता तू एखादं चित्र काढ, उगाच ह्या गोष्टीचा लोड नको घेऊस. सोहम म्हणतो की मित्रा म्हणतेस ना मला, मग सांग ना काय झालंय ते. काजल म्हणते की अरे तुला माहितीये ना घरचा हप्त्यांचा प्रॉब्लेम आणि आता किराण्याला सुद्धा पैसे नाहीये. इकडे सकाळी सकाळी अद्वैत आवरून बेडवर बसलेला असतो आणि कला ही कपड्यांच्या घड्या घालत असते. दोघंही एकमेकांशी बोलत नसतात. आता अद्वैतला कलाशी बोलायचं असतं पण कमीपणा येत असतो आणि कला सुद्धा भाव खाण्याचं काम करत असते. त्याच वेळी मिस्टर स्वामीनाथन यांचा अद्वैतला कॉल येतो आणि ते अद्वैतला विचारतात की डिझाईनचं काय झालं. अद्वैत म्हणतो की हो सर, मी तुम्हाला देतो संध्याकाळपर्यंत. तेव्हा स्वामीनाथन म्हणतात की ठीक आहे, मी वाट बघतोय. अद्वैतकडे आता दुसरा कुठलाही पर्याय नसतो. कला आता बेडवरून उठते आणि त्याच वेळी अद्वैत आता तिच्या समोरून येतो आणि म्हणतो की ऐक ना ऐक ना ऐक ना, खरे मिस्टर स्वामीनाथन यांचा कॉल आला होता आता आणि ते म्हटले की जुनी डिझायनर नसेल तर हे कॉन्ट्रॅक्ट संपणार आहे. आणि तुला माहिती ना हे डील किती इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी आणि आपल्याला सर्वांना या सगळ्याचा किती फायदा होणार आहे. जर असं नाही झालं तर आपल्या कंपनीचं नाव, आपल्या कंपनीचं रेप्युटेशन सगळं काही धुळीस मिळेल. केवढी जुनी परंपरा आहे चांदेकरांची आणि ती धुळीला मिळालेली मला नाही का चालणार. आणि यासाठी तू तुझा थोडा हातभार लावावा आणि थोडं काहीतरी करावं असं मला वाटतं. अद्वैत मात्र कलाच्या डोळ्यात डोळे घालून सुद्धा बोलत नसतो आणि खाली मान घालून हे सगळं बोलत असतो. कला म्हणते की एक मिनिट मी काहीतरी वेगळं ऐकल्यासारखं मला वाटतंय. तेव्हा अद्वैत विचारतो की काय वेगळं ऐकलं तू. तेव्हा कला म्हणते की नाही म्हणजे मी माझ्यासाठी याच्याऐवजी मी आपल्यासाठी, आपण असं काहीतरी ऐकलंय. कमाल आहे बाबा चांदेकर, म्हणजे एकतर तू चुकीचं बोलतोय नाही तर मी काहीतरी चुकीचं ऐकते. अद्वैत आता रागानेच बेडवर बसतो आणि म्हणतो की बोल ना, बोलून घे, तुला काय बोलायचं ना बोलून घे. आणि मी रागात असताना मला टोमणे नाही मारले तर खरे कुठली ती नावाची. कला आता अद्वैतकडे बघत असते तर इकडे सोहम हा काजलला म्हणत असतो की अगं काय आहे ना, माझ्याकडे खूप सारे पेंटिंग्स पडलेत आणि आता हे पेंटिंग्स लावायचे कुठे असा मला मोठा प्रश्न पडलाय. खरं तर मला एक्झिबिशन लावायचंय. काजल म्हणते की अरे मित्रा, मग आपण एक काम करूया का, तुझे पेंटिंग कॅफे मध्ये लावूयात. म्हणजे कसं, एक्झिबिशन मध्ये लोक येतात नाही येतात परंतु कॅफे मध्ये तर नक्कीच येतात. सोहम म्हणतो की अरे वा मित्रा, तू काय आयडिया दिली आहेस मला. तेव्हा काजल म्हणते की हो अरे ही एक नंबर आयडिया आहे बघ. हा म्हणजे मालकाला थोडंसं घोळात घ्यावा लागेल परंतु काही नाही, ही बेस्ट आयडिया आहे. सोहम म्हणतो की अरे वा, मला तर ही आयडिया खूप आवडली आहे. म्हणजे मी खरं तर तुझी चौकशी करण्यासाठी कॉल केला आणि तूच मला छान आयडिया दिली. पण आपण जर ही डील करणार असू तर आपल्यामध्ये काही गोष्टी क्लिअर असणं खूप गरजेचं आहे आणि तरच आपल्यामध्ये ही डील होईल. काजल म्हणते की आता हे काय नवीन. सोहम म्हणतो की हे बघ, मी जर कॅफेमध्ये ते पेंटिंग्स लावले आणि ती जर पेंटिंग कोणी विकत घेतली तर त्यातलं थोडं कमिशन मी तुला देईल, चालेल ना. काजल म्हणते की अरे मी तर फक्त मला सुचलं आणि तुला सांगितलं, एवढं काय त्याच्यामध्ये. तेव्हा सोहम म्हणतो की अगं आयडियांचे तर पैसे मिळतात ना, आणि अगं बाहेर सुद्धा हे असंच चालतं. आता तूच मला म्हटली ना की आयडिया दिली म्हणून, मग आयडियांचे पैसे तर तुला घ्यावेच लागतील. काजल म्हणते की हा म्हणजे तुझं म्हणणं बरोबर आहे. तेव्हा सोहम म्हणतो की आता पण नाही आणि बिन नाही, तू तुझं कमिशन घ्यायचंय, विषय फायनल. काजल म्हणते की बरं ठीक आहे, डील डन. आता मी ठेवते फोन, भेटूयात नंतर. सोहम फोन ठेवतो. मनात म्हणत असतो वेडी आहे ही मुलगी परंतु सोबत हुशार सुद्धा आहे. इकडे कला अद्वैतला म्हणत असते की नाही मी टोमणा मारत नाहीये, कारण खऱ्यांची ही सवय नाहीये. हा म्हणजे चांदेकरांची असेल तर मला माहित नाही. आणि काय रे, मी का नाही बोलायचं, मी बोलायला पाहिजे ना, कारण मला आता संधी मिळाली म्हटल्यावर मी बोलणार. तुला साधी बोर्डवर जागा जरी मिळाली ना तरी तू सोडत नाही, मग मी का सोडायचं. आणि तुला खरं सांगू का चांदेकर, या घरामध्ये मला खूप मला माझ्यासाठी असे शब्द ऐकायची सवय झाली आहे ना, त्यामुळे असं आपल्यासाठी आपण वगैरे म्हटलं ना तर मला डायरेक्ट विश्वासच बसत नाही. माझे तर डायरेक्ट कान वाजायला लागतात. अरे केवढा तो रिस्पेक्ट चांदेकर, आणि आता 2 मिनिटापूर्वी तुम्हाला असं म्हटलं की आपलं चांदेकर कुटुंब, त्याने तर अगदी मला भरून आलं. हा, आणि मग असं काहीतरी वेगळं विचित्र झाल्यानंतर मला खात्री करून तर घ्यायलाच हवी ना. अद्वैत उठतो आणि म्हणतो झालं तुझं बोलून, तुला माहितीये ना काय परिस्थिती येते. मिस्टर स्वामीनाथन यांना जुनी डिझायनर हवी आहे, ते काय तुझ्या इथं पुरणपोळी आणि चटण्या घ्यायला नव्हते आले, त्यांना डील फायनल करायची होती. तेव्हा कला म्हणते की बरं चांदेकर, मला सांग की चांदेकरांचा ब्रँड आहे. अद्वैत म्हणतो की आता हा काय प्रश्न आहे. तेव्हा कला म्हणते की नाही रे चांदेकर, मी तुला फक्त विचारते की मला सांग चांदेकरांचा किती मोठा ब्रँड आहे. म्हणजे कसं की मी लहानपणापासून आता चांदेकरांचं नाव ऐकत आली, आजूबाजूच्या बायकांकडून सुद्धा चांदेकरांचं नाव ऐकत आली आहे. म्हणजे चांदेकर ज्वेलर्सचा फक्त ब्रँड बघून कितीतरी लोकांनी इन्स्पायर होऊन डिझाईन करायला सुरुवात केली असेल. मला काय वाटतं माहितीये का चांदेकर, सोशल मीडियावर ना तू एक जाहिरात टाक. कला जशी पुढे जात असते आणि ह्या गोष्टी सांगत असते तसा अद्वैत तिच्या
मागे मागे फिरत असतो. आणि मग कला म्हणते की अरे चांदेकर तू कुठे गेलास? तेव्हा अद्वैत म्हणतो की तुझ्या मागे उभा आहे मी. कला अद्वैतला म्हणते की अरे चांदेकर मी तुला एक आयडिया देऊ का? तू एक काम कर, सोशल मीडियाला ना तू एक पोस्ट टाक, म्हणजे त्यातून काय होईल, त्यातून तुला रिस्पॉन्सेस येतील आणि तुला एक चांगली डिझायनर सुद्धा भेटेल. अरे एक काय तुला 100 भेटतील. अद्वैत म्हणतो की तुला माहिती आहे ना या सगळ्यामध्ये किती उशीर होईल ते. कला म्हणते की अरे असं कसं करतोय तू, तर ग्रेट चांदेकर आहेस, तुझ्याकडे तर सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन असतं आणि तू कधीच हार मानत नाही. हे बघ तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, प्रयत्न करत राहा, तुला नक्की डिझायनर भेटेल. अद्वैत मनात म्हणत असतो की मुद्दाम मुद्दाम करते हे सगळं, हिला चांगलं माहितीये की मला काय हवंय ते, तरी पण ही सगळं मुद्दाम करते आता. तर कला अद्वैतला म्हणते की काय झालं अद्वैत, म्हणजे जशी जुनी डिझायनर होती तुला आता नवी डिझायनर तशी मिळेल ना, तुझा विश्वास ढळला तर नाहीये ना? तेव्हा अद्वैत मनात म्हणत असतो की नाही, ही मला बोलायलाच लावणार, त्याशिवाय ना ही काय बोलणार नाही. हिला ना आता जरा स्पष्टपणेच विचारतो. मग आता द ग्रेट अद्वैत चांदेकर ग्रेट होऊन कलाला विचारत असतो की जरा मी आता स्पष्टच बोलतो, संध्याकाळपर्यंत जरी डिझायनर भेटली तरी तिच्याकडनं डिझाईन करून घेणं शक्य नाहीये. आणि तेव्हा कला म्हणते की आणि काय अद्वैत चांदेकर? तेव्हा अद्वैत म्हणतो की आणि मिस्टर स्वामीनाथन यांना जुनी डिझायनर हवीये. कला विचारते की ती? तेव्हा अद्वैत म्हणतो की ती म्हणजे तू करशील का डिझाईन खरे प्लीज? म्हणते की अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे चांदेकर असं आहे तर नाही मला थोडा विचार करावा लागेल. म्हणजे काय करू मी, करू की नको करू, टू बी आर नॉट टू बी, दिस इज क्वेश्चन, काय करू मी? तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं कर ना. तेव्हा कला म्हणते की हो तोच विचार करते मी. अद्वैत पुटपुटत असतो की एखाद्याचा अंत कसा बघायचा ना हिला चांगलंच माहितीये. कला विचारते की काय 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 काही म्हटलंस का तू? अद्वैत म्हणतो की नाही काही नाही, हेच आपलं मी तुला असं म्हणत होतो की निर्णय काही एवढा कठीण नाहीये घ्यायला. कला म्हणते की असं कसं अद्वैत चांदेकर, कठीण कसा नाहीये, मी तुझ्यासारखी थोडीच मोठी बिझनेसमॅन आहे, त्यामुळे मला तर निर्णय घेणं फार कठीण वाटतं बाबा, काय करावं मला काही कळत नाही बाबा. चांदेकर मी काय म्हणते असं म्हटल्यावर अद्वैत लगेच कान टवकारतो आणि म्हणतो काय 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 म्हणतेस तू? तेव्हा कला आता नाटकं करत म्हणते की नाही नको. कला पुन्हा एरझरे घालत असते आणि म्हणते की चांदेकर मी काय म्हणते? अद्वैत म्हणतो की हा बोल ना काय म्हणतेस? तेव्हा कला म्हणते की नाही रे, शक्यच नाहीये ते. अद्वैत मनात म्हणत असतो की मुद्दाम करते ही मुलगी सगळं, एखाद्याची आपल्यामुळे किती अडचण होते हे आता हिला कळत नाहीये का? अद्वैत उठतो आणि कलाला म्हणतो की हे बघ जे काही विचार करायचा ना तो पटकन कर ना, तुला माहिती ना परिस्थिती काय ते, आणि तुझं हे जे काही चाललंय ना का विचार करू, काय करू, कसं करू, पिचिक पचाक सगळं मला कळतंय. हा तुझं हे पिचिक पचाक जरा एपिक होतं हा. अद्वैत आता त्याच्या मूळ अवतारात आलेला असतो, त्यामुळे कला म्हणते की हा आता मला बरं वाटतंय. हा आता कसं मी द ग्रेट अद्वैत चांदेकर सोबत बोलते असं वाटतंय मला. आरोप करायला लागलास ना अचानक, आणि काय रे तू काय म्हटलास मला की मी हे सगळं मुद्दाम करते? तेव्हा अद्वैत घाबरतच म्हणत असतो की नाही म्हणजे मला मुद्दाम करते असं नाही म्हणायचंय, अगं मी तुला फक्त असं म्हणतोय की जरा पटकन कर ना, कारण माझ्याकडे वेळ नाहीये ना, आणि आपल्याकडे वेळ नाहीये ना, आणि तुलाही माहिती आपली परिस्थिती काय आहे. आता हा अद्वैत आपलं म्हणत असतो, त्यामुळे कला आता अद्वैतकडे बघत असते. अद्वैत म्हणतो की आपली म्हणजे आपली, अगं जाऊ दे ना, तू कशाला मला कन्फ्युज करतेयस? कला म्हणते की बरं ठीक आहे चल, मी तुला नाही कन्फ्युज करत आहे आणि तूही मला नको कन्फ्युज करू. आता तू इतका म्हणतोच आहे तर मग मी थोडासा विचार करते. अद्वैत म्हणतो की यात विचार काय करायचा आहे? कला म्हणते की नाही म्हणजे नंतर मला पस्तावायला नको ना, आताच व्यवस्थित निर्णय घ्यायला हवा. अद्वैत तिला म्हणतो की काय करतेयस, मगाच्यापासून विचारच करतेयस ना, सांग ना पटकन तुझा निर्णय काय आहे ते. कला म्हणते की अद्वैत चांदेकर असं थोडी, द ग्रेट अद्वैत चांदेकर मला जर विचारत असशील की तू डिझायनर बनशील का आमच्या कंपनीसाठी, तर मग मला जरा विचार करूनच निर्णय घ्यावा लागेल ना, त्यामुळे मी एक काम करते, मी विचार करते आणि मग तुला उत्तर देते. हा आलेच. काला तिथून जात असते तर अद्वैत खरे 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 ऐक ना असं म्हणत तिच्या मागे मागे फिरत असतो. अद्वैतची फार चिडचिड होत असते आणि मग आतमध्ये आल्यावर जोरात सोफ्याला तो त्याचा पाय आदळतो आणि त्याच्याच पायाला लागतो आणि तो म्हणत असतो की आता बरोबर फायदा घेते माझ्या तावडीत येऊ दे मग तिला सांगतो, आणि माझ्या परिस्थितीचा गैरफायदा घेते का? अद्वैतला फारच राग येत असतो, परंतु त्याच्याकडे दुसरा कुठला ऑप्शनही नसतो. आता हीच अक्कल जर आधी आली असती तर एवढी सगळी वेळच आली नसती, परंतु नाही, अद्वैतला त्याची मनमानी करायची होती आणि त्याचे आता साईड इफेक्ट तो चांगलेच भोगतोय. तर मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे ऑफिसमध्ये मीटिंग सुरू असते, सगळा स्टाफ आलेला असतो, डायरेक्टर बोर्डची मीटिंग असते. अद्वैत त्यांना म्हणत असतो की विक्रीवर परिणाम होतोय ही कारण देऊ नका. चांदेकर ज्वेलर्स एक प्रीमियम ब्रँड आहे,
आहे आणि दागिन्यांप्रमाणे दागिन्यांचे रेट असणार. तेव्हा कला म्हणते की मला काय वाटतं, आपण कुठलीही तडजोड न करता चांदेकरांचे टॉप कलेक्शन हे 1 ग्रॅम मध्ये बनवायला गेलो तर. बाबा म्हणतात की पोरीने अगदी व्यवस्थित सुचवलंय आणि मलाही तिचं म्हणणं पटलंय. मला तर असं वाटतंय की तिने सुचवलेल्या दागिन्याला आपण कलाविष्कार असं नाव देऊ. आबांनी कलाचं नाव ज्वेलरीला दिलेलं असतं आणि सरोजला आणि अद्वैतला मात्र तो निर्णय थोडा पटलेला नसतो. तर मित्रांनो, या भागाबद्दल तुमचं काय मत आम्हाला नक्की कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू. कलाचं नाव ज्वेलरीला दिलेलं असतं आणि सरोजला आणि अद्वैतला मात्र तो निर्णय थोडा पटलेला नसतो. तर मित्रांनो, या भागाबद्दल तुमचं काय मत आम्हाला नक्की कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.